माइक टेस्टिंग हम लोग माइक चेक कर रहे हैं, देखते हैं इसका आवाज कैसा आती है। नॉर्मल कुठला तो स्ट्रीप वाला ऑलरेडी बघू शकता भाई गाडीमध्ये 133. तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की सगळे चांगले असाल. तर स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. अचानक भयानक झालं ते पण म्हणतात ना, रँडमली शूट होतोय. आता वाजले संध्याकाळचे 8, रात्रीचेच पकडा. आणि आपण चाललोय आता राशीद भाईकडं, जिथून आपण कॅमेरा घेतला आहे आपल्या PK भाऊचा. तर आपला पहिला ब्लॉग आहे DJIच्या कॅमेऱ्यामध्ये. तर कमेंटमध्ये सांगा तुम्ही कसं वाटते, क्लिअरिटी चांगली वाटते का. त्याचं शॉप 8:30 पर्यंत बंद होतं आणि आम्ही आता 8 वाजले तर इकडंच आहे. आम्हाला 1 तास तरी लागणार आहे. तर बघू आता फटची लवकर पोचायचं आहे म्हणून इंट्रो वगैरे मी मगाशी घेऊ नाही शकतो. रँडमली एकदम शूट झाला आहे ब्लॉग. आणि आता आम्ही पहिले पोचतो आणि मग तिथे जाऊन तुम्हाला जे आहे ते सांगतो सगळं. बघू शकतो तुम्ही मामा, तुमचे आमचे सर्वांचे मामा. अजून टोल नाक्यावरतीच आहे आम्ही. तर मित्रांनो PK गाडी चालवतोय आणि डॉमी समजून चालवतोय. खड्ड्या बिड्ड्यामध्ये फुल आपली ॲक्शन घालतोय. ऑफ रोडिंग ॲक्शन, लडाख प्रॅक्टिस. जिल्हा शॉर्ट आहे. रोडावरतीच खड्डे आहेत, खड्ड्यांवरती रोड आहेत. काय रोडावरती खड्डे आहेत का? मग खड्ड्यांमध्ये रोड आहेत. खड्ड्यामध्ये थोडे थोडे रोड आहेत रे. हां, तेच ट्रॅक करायला लागेल भाई. त्याचं डॉमी आणले असते ना भाऊ, कच्चाकच कुठवले असते. मित्रांनो जस्ट पोहोचले आपण. बघू शकता लास्ट टाइमला आपण इथं आलतो. भारी वाटते रे पण ह्याच्यात. तिथं तुम्ही लाईट वगैरे मस्त येत असेल, क्लिअरिटी दिसते मला तशी. तर फायनली पोहोचले आपण आता राशीद भाई. कैसे राशीद भाई? इसके लिए माइक चाहिए ना? हाँ, इसके लिए वो सिंगल ट्रांसमीटर वाला चाहिए या तो सगळं वाईट वाईट येते रे. ये वाला चाहिए? ये सिर्फ ट्रांसमीटर. ये आता आलं भाई बरोबर. यूज घेतो ना मग. कर दो फट से, आप भी हो जाओ फ्री. टाइम पे पहुंच गया हम लोग 9:02 पे. कितने बजे होता है बंद? अभी कर रहे हैं. बंद ही कर रहे थे. तर मित्रांनो आता आपला जो ऑडिओ कॅप्चर होतो तो DJIच्या माईकनी होतो. तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये की कसा वाटतं नॉईस. बराबर ना, करेक्ट है ना अभी. माइक टेस्टिंग हम लोग माइक चेक कर रहे हैं, देखते हैं इसका आवाज़ कैसा आती है। अभी मैंने ये वापस एक बटन दबा दिया तो लाइट नहीं आया। अभी देखते हैं क्या फ़र्क है। अभी वापस मैंने दबा दिया, ग्रीन लाइट आ गया। इसमें क्या फ़र्क आता है देखते हैं। माइक टेस्टिंग अभी नॉइस कैंसलेशन हाई पे रखा है और गेन मैंने 12 पे रखा है। देखते हैं क्या फ़र्क आती है। तर परत मित्र एकदा आपण नॉईस कॅन्सलेशनचं हे ट्राय करतो. आता मी माईकमध्ये बोलतो तर वॉईस कसा आहे तो तुम्ही सांगा. इथं पंखा पण आहे वरती, पंखाचा आवाज वगैरे सगळं चालू आहे. तरी जर नीट येत असेल आवाज तर नॉईस कॅन्सलेशन प्रॉपर वर्क होतं आहे. मित्रांनो आता मी घेऊन वगैरे निघलो नॉईस कॅन्सलेशन टेस्ट वगैरे करून. तर अशी निघाला ते चाललं तरी माईक माझ्याकडे आहे. आता राशीद भाई गेला आहे आम्हाला टाटा बाय बाय करून. हा इकडेच राशीद भाई. आता आम्ही पण निघतो. थँक्यू. आता मग आम्ही आता निघतो आहे. आता मग गाडी बिडीवरती आपण बघू आवाज वगैरे कसा काय येतो आहे. माईक तर घेतलं. आता माईकचा खरंच काय यूज होतो आहे का आता हे बघू आपण. काय वापर वगैरे चांगला होतो आहे का. तो मागासचा माईक होता तो त्याची क्वालिटी चांगली होती. आयफोनमध्ये एकदम किंग आवाज आला. आता कॅमेराला कनेक्ट करून खूप ऐकलेलं की याची इको सिस्टम वगैरे चांगली आहे DJIची. आता आपण आपल्याला प्रॉपर सेटिंग वगैरे माहीत नाही. एकदा सेटिंग वगैरे चेक करून एकदा सर्व काय बघू तेव्हा आपण काय तो कार्यक्रम लावू DJIचा. तर आता माईक खाली ठेवला. तर आता माईकचा आवाज वगैरे कसा येतो तो ऐका आणि आम्हाला सांगा. आता माईक तर मित्रांनो माईक टेस्टिंग झाली आपली, पण इतकं आपल्याला सॅटिस्फाईड वाटलं नाही कारण आपलं सेटिंग माहीत नाही. आता घरी जाऊन आपण निवांत बघू. आता लेट झालं आपला खूप आणि आता घरी निघायचं आपल्या 1 तास लागेल इथून. तर काहीतरी खाऊ आणि निघू. आणि आता मेनू आपला फिरणार आहे काहीतरी. राशीद भाई पण गेला आता घरी. आपल्यासाठी थांबला होता तो. वाजले 9:30 वाजून गेले. तर आपला 1-1.5 तास तरी लागेल घरी जायला. ते खायला ना चालू असेल का. मित्रांनो आम्ही निघलो आहे. तुम्ही बघू शकता आपल्या ॲक्सेस पावसात दुसऱ्यांदा किती भारी.
कुठं जायचं? RS46 बायकर कॅमेराचं माउंट लावायचं इकडे. आमची रायडर कम्युनिटी संडेला निघणार आहे रायडिंगला. द RN11 रायडिंग ग्रुप आहे आमचा बाईकचा, तुम्ही फॉलो करा. पहिले ID खोलू द्या, ओपन होऊ द्या, मग फॉलो करा. फॉलो केल्यावर तुम्ही व्हिडिओ बघून झाल्यावर लाईक बिक करा, मग कमेंट विमेंट करा, कमेंट वगैरे करा. मग आता आम्ही निघतो. आता आम्ही तर मित्रांनो आम्ही निघालोय आता. आम्ही निघालो, तुम्ही येता का? ते आपल्यासोबतच तर येतात. ब्लॉग बघतात म्हणजे ते आपल्यासोबत आहेत भावा. फक्त तुम्ही ब्लॉग बघत जाऊ नका, आपले व्ह्यूज वगैरे पण चांगले जात आहेत. फक्त लाईक वगैरे पण तुम्ही करताय, पण तुम्ही कमेंट करायला विसरताय. कमेंट केलं तर कसं आम्हाला पण चांगलं वाटतं, तुमच्या मनात काय आहे हे आम्हाला समजतं. कमेंट वगैरे असं करत राहा की आम्ही अजून चांगले चांगले तुम्हाला ब्लॉग दाखवू, अजून चांगले चांगले कॅमेरे घेऊ. आता आर्यन बोलला की पुढच्या महिन्यात 3.5 लाख रुपयाचा ड्रोन घेणार आहे. तर त्याचे 10,000 सबस्क्रायबर झाले या महिन्यात तर काय तर नाही भाई, हे अनएक्सपेक्टेड आहे भाई. एवढं नाही हा भाई, हे असं झालं. तर मित्रांनो तुम्हाला बोलण्यावरूनच कळलं असेल भाऊ खरं बोलवता खोटं बोलवता. तुम्ही त्याचा अंदाज लावू शकता. पण करू भाई, जसा सपोर्ट भेटेल ना तसं आपण अपग्रेड होऊ. अपग्रेड होण्यामध्ये आपला काही प्रॉब्लेम नाही भावानो. तसा सपोर्ट पण भेटला पाहिजे. तर आपला माईक अजून पेंडिंगवर आहे. भावानी कॅमेरा घेतला, कॅमेरा सगळं माईक पण घेतला, पण आपला अजून माईक घेणं होत नाही. चॅनल तर आहे ऑलरेडी, पण आता ते खूप दिवसापासून त्याचे ब्लॉग्स वगैरे सगळं बंद आहे यूट्यूबवरती. तर आता त्याचा कमबॅक होणार आहे गणपतीमध्ये. बँजो ब्लॉग्स काढतो तो. तर जसं आलं तसं मी तुम्हाला आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये लिंक वगैरे देईन. तर तुम्ही चेकआउट करा त्याला चॅनल. अर्ध्या लोकांना माहीत असेल, ज्यांना माहीत नसेल त्यांनी जाऊन चेकआउट करा. भावाला पण सपोर्ट करा. आता त्यांनी मनावर घेतलं आहे कॅमेरा वगैरे, माईक वगैरे क्वालिटीसाठी. तर तुम्ही पण तसं प्रेम द्या झाला, म्हणजे त्याला पण मोटिवेशन भेटेल व्हिडिओ काढण्यामध्ये. तर आपण शेअर स्टेशनजवळ आलो, तुम्ही बघू शकता. शेअर स्टेशन असं लांब नाही आपल्या राशीद भाईचं शॉप. सिग्नलला थांबलो. तुम्हाला यायचं असेल तर भाई राशीद भाईकडे नक्की या. बांधिलकीचा माणूस आहे, आपल्यासाठी एवढा थांबला तो. आणि खरंच की आपली आता जास्त ओळख वगैरे नसताना तो आपल्यासाठी म्हणजे एवढा वेळ थांबला वगैरे. 8:30ला शॉप बंद करतो, आता 9:30 झालेत. तर आम्हाला घरी जायला पण टाईम होईल. बांधिलकीचा विषय कधी तुम्हाला काही लागलं किंवा कशाची इन्क्वायरी वगैरे करायचं असेल भाई बिंदास त्याला कॉल करा. आणि टाईम तो तुमच्यासाठी आहे. आणि आता तर आपलं सेकंड टाईम होतं तिकडं राशीद भाईकडे. तर आपला चांगला त्याला ओळख पण झाली. तर मित्रांनो शेअर स्टेशनच्या समोर आहे आपण. आता रात्रीची किती लायटिंग वगैरे कशी असेल तुम्हाला माहितीच असेल. तर एकदा बघा इथं पण काय की डबल बस बघू शकता तुम्ही. डबल टेकरच बोलतो का? दिस इज आवर मुंबई. बघू शकता तुम्ही मुंबईची सुंदरता. रात्रीची आपलं स्टेशन CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. हा मर्सिडीज आवाज आहे. होय होय खतरनाक. आता जवळून घे ना. बघू शकता भाई गाडीमध्ये मर्सिडीज E63 बादशाह. आमच्याकडे पण आहे, पण आमच्या गल्लीतल्या शिवाय घालतात आवाज आला. बादशाह आहे भाई बादशाह. आता थांबलो पेट्रोल पंपला. पेट्रोल नाही आपल्या गाडी, पेट्रोल टाकू. तर चिकन इथं आणलं खायला. तर लोकल फेमस फूड आहे ते सगळं. मेनू बघू शकतो तुम्ही. डिमांड येतो भाई. काय आहे पण हा वेपर आहे आणि हा पाव आहे. अच्छा वेपर पाव भारी आहे भाई. रिव्ह्यू दे रिव्ह्यू. ठीक आहे, मला माहिती आहे. वेपर पाव खाऊन झालं चांगलं लागलं, म्हणजे ठीकठाकच होतं. आता काय असेल आता चिकन पाव ट्राय करायचा आहे. आता बघू चालू असेल तर मग खाऊ. जसाला इथून पण निघतोय आम्ही. आज तारीख 25 आहे. 25 तारखेला ही गल्ली बघ आणि 3 तारखेला ही गल्ली बघा. तुम्हाला दाखवतो आम्ही गल्ली. काळा चौकीचा महागणपतीचं आगमन आहे 3 तारखेला. तर हा पूर्ण रोड जो दिसतो तुम्हाला सगळा असा भरलेला दिसणार आहे आगमनच्या टायमला. आणि इथे एक छोटीशी गल्ली आहे. त्या गल्लीच्या आतमधून महागणपती पास होतो आणि पूर्ण बाकी मिरवणूक वगैरे व्हायचे वगैरे पूर्ण रोड हा असा पूर्ण फिरून त्या साईडला. त्यापैकी कोणती तरी गल्ली आपण आल्यानंतर कन्फर्म करूया. एवढ्या गल्लीतून पूर्ण महागणपतीचा मूर्ती इथून पास होते. बाकी मिरवणूक सगळी या रोडपासून असं पूर्ण फिरून यू मारून त्या साईडला. तर आता तुम्हाला तू काय इथं हे वाटत नाही स्पेशल, पण 3 तारखेला फुल आगमनमध्ये ब्लॉग काढणार ना आपला PK भाऊचा ब्लॉग येईल. पण काढणार आहे भावा, तू पण येणार आहे. अरे माझं काय नक्की नाही भाई. नाही नक्की आहे. संडे गर्दी जाम असते मित्रांनो, गर्दी खूप असते. त्यामुळे आम्ही इथं येणं अवॉइड करतो. गणपतीच्या म्हणजे बोलतात ना
मुंबईच्या आगमनाला कुठं जायचं म्हटलं की भाई ग्रुप जाताल तर तुम्हाला एकटेच घरी जावं लागणार, कारण की कोण भेटत नाही, सगळं इकडे तिकडे गर्दी. फोनला रेंज असते ना फोनला रेंज असते भाई. कॅश काय खायचं प्यायचं असेल तर तुमच्याकडे कॅश असली पाहिजे. ऑनलाईन भाई नेटवर्कच नसतो. लास्ट आम्ही चिंतामणीच्या आगमनला आलतो आणि खूप सीन झाला. ब्लॉग नाही काढला ना पण त्याचा, नाही ब्लॉग नाही काढला इथं भाई. श्वास घ्यायला टाईम नव्हता आणि ब्लॉग वगैरे कुठं काढला असता मी. तर यावेळेस बोलतोय पिके जायचं, पण बघू, मला तर वाटत नाही कारण की पिकेला तर यायचं आहे, पिकेला वाजवायचं आहे. पिकेच्याच ग्रुपला ऑर्डर आहे. ते कसं काय ते त्याच्या ब्लॉगमध्ये कळेल तुम्हाला. टाकला की आम्ही तुम्हाला लिंक वगैरे देतो. चिकन पाव तर बंद झाला, तर आपलं शोरमा खायला लागेल. आणि शोरमा खाऊन निघूया, ब्लॉग एंड करूया. तुम्हाला पण जास्त भेट नाही करवत मी त्याची खातो. आणि पिकेचा शोरमा आला. थँक्यू भाई. आता वाजलेत 11 आणि आम्ही अजून इथंच फिरतोय मुंबईमध्येच. लाईट आली भाऊ, बघ कशी भारी वाटतं लाईट. तिथं लाईट आली ना, जादू फुल ऑल सेटमध्ये आलं. मी रेनकोट विंकोट घालून फुल वॉटर फायटर झील 56 बायकर मी ट्रेनिंग करून घेतला ॲक्झॉरचा. नॉर्मल कुठला तो स्ट्रीपवाला फुल बायकर एक्सरसाइज, शूज, जॅकेट वगैरे सगळं क्वालिटी आहे भाई सगळं. रायडिंग जॅकेट वगैरे घ्यायचे. जायचं लडाखच्या पहिले घेऊ. लडाखला जाणार आहे आपला थोड्या टायमाने. बस का भाई, बांधेल की निघणार नाही जात ना. लवकर आला भाऊ. आताच करणार होतो पण तो माईकवाला जरा घाईत होता, तिकडे गेलो पहिला तिकडे. तर हा माउंट क्लिप लावली आपण कॅमेऱ्यासाठी, कॅमेऱ्याला हेल्मेटला. पेमेंट वगैरे करून निघतो. यांचा पण बनवायचा टाइम ते भावाने थोडा टाइम चालू. भावा काय कर आता उद्या बोललास ना भावा, भावांचे कोणता एक्शन डीजे आहे. तर मित्रांनो हा माउंट आपण लावला स्टेबल राहायसाठी. ते पण काम झालं आता जाता आपलं. आता शॉर्ट घरी नॉनस्टॉप. तर आता इथपर्यंत ब्लॉग बघितलाच आहे, तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि हा ब्लॉग काय जास्त मी खेचणार नाही. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि पीके काय बोलेल काय ना भाई, बस सपोर्ट करत राहा. बस आता काय सुचत नाही काय बोलायचं. खतम. टाटा बाय बाय, गुड नाईट.